नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मी आज टिफिनसाठी बनवणार होते कारल्याची भाजी, जी अजिबात कडू होत नाही। तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। कारलं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला गोल आकारात कापून घेऊन त्यातले बी काढून टाकायचे आणि त्याला हळद आणि मीठ लावून अर्ध्या तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचे। नंतर मी एक कांदा चिरला आणि एक वाटण तयार केलेलं। वाटणामध्ये मी खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि थोडेसे काळे तीळ घेतलेले। नंतर कांदा चांगला फ्राय झाला की आपल्याला त्याच्यात ते वाटण टाकायचे आणि थोडं पाणी टाकून वाटण पण चांगलं फ्राय करून घ्यायचंय। 2 चम्मच कांदा मसाला टाकलाय मी। कारलं जे आपण हळद आणि मिठात भिजत घातलेलं त्यातलं पण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याला चांगलं स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचंय। तर ते चिरलेलं कारलं आपल्याला ह्याच्यात भाजीत घालून घ्यायचंय वाटणामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून वाफेवरती शिजून घ्यायचे। तर आपली कारल्याची भाजी रेडी आहे। तुम्ही अशी सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी छान बनवू शकता। ह्यामध्ये तुम्ही गुळ पण टाकू शकता। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।